नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये तो कापूसवाला म्हातारा सायकलवरती बसून अबोली आणि दीपालीचं बोलणं ऐकत असतो. तेव्हा इथे त्याची जणू काही नजर इथे अबोली आणि दीपालीवरतीच थांबलेली असते. पुढचं त्याचं टार्गेट दीपाली असणार आहे असं त्याच्याकडे बघूनच वाटत असतं. त्यानंतर इथे आता दीपाली अबोलीला म्हणत असते की ताई, तू जर तिकडे शांती देवीकडे जातेस तर तू त्यांना माझ्याकडून हे फूल देशील का? तेव्हा इथे अबोली म्हणते, हो नक्की मी तुझ्याकडून त्यांना हे फूल देईन. त्यानंतर दीपाली म्हणते, ताई हे फूल तुझ्यासाठी माझ्याकडून. तेव्हा अबोली म्हणते, माझ्यासाठी थँक्यू सो मच. पण दीपाली कसं आहे ना, हे एक एक फूल विकून तू तुझं घर चालवतेस, तुझी शाळा पूर्ण करतेस. त्याच्यामुळे ही फुलं तुझ्यासाठी खूप महत्त्वाची आहेत. तुला मला हे फूल द्यावंसं वाटलं याच्यामध्येच मला खूप आनंद झाला. मी शांतीदेवींना तू दिलेलं फूल देणार आहे, पण तू हे मला फूल दिलेस ना, हे मी तुला रिटर्न करते. माझ्याकडून हे फूल दीपालीला. ठीक आहे ना? तेव्हा इकडे दीपाली म्हणते, ठीक आहे. त्याच्यानंतरला दीपाली म्हणते, ताई मी जाऊ का? तेव्हा अबोली म्हणते, ठीक आहे, तुम्ही आता दोघीजणी जा. पण एक काम कर दीपाली, तू तुझं काम करतेस तसं करायचंच, पण अभ्यासाकडे दुर्लक्ष करायचं नाही. अभ्यास अगदी मन लावून करायचा. ठीक आहे ना? तेव्हा इकडे दीपाली म्हणते, हो ताई. तेव्हा दीपाली तिथून गेल्यानंतर अबोली जात असताना तिथे अबोलीने आता भरभरून दीपालीचं कौतुक केलेलं असतं. ती नाईट स्कूलला जाते, दिवसभर फुलं विकते, आपलं घर चालवते, घरामध्ये आईवडिलांना ती मदत करत असते आणि एका बाजूला आपलं शिक्षणसुद्धा पूर्ण करत असते. तेव्हा इथे मनवा म्हणत असते की वहिनी, खरंच गं, मला या मुलीचं खूप कौतुक वाटतं आहे. ह्या वयात किती शहाणपण आहे ना तिला, म्हणजे स्वतःचं शिक्षणसुद्धा पूर्ण करते आणि एका बाजूला ती फुलंसुद्धा विकते. खरंच मला खूप कौतुक वाटतंय त्या मुलीचं. तेव्हा अबोली म्हणते, हो ना, माझी आणि तिची ओळखसुद्धा अशीच झाली होती. जेव्हा मला कळलं की ती फुलं विकून आपलं शिक्षण पूर्ण करते, तेव्हा मला तिचा खूप हेवा वाटला होता. त्यानंतर अबोली म्हणते, चल शांतीदेवींना सुद्धा जाऊन भेटायचं आहे. तेव्हा इथे एक म्हातारा माणूस येतो, आपली सायकल घाईघाईने थांबवतो आणि अबोलीचा हात पकडून लगेच तिच्या हातामध्ये एक गिफ्ट देत असतो. तेव्हा अबोली म्हणते, एक एक मिनिट काका, कोण आहात, कोण तुम्ही? मी तुम्हाला ओळखते का? तेव्हा इकडे आता ते म्हातारे काका म्हणत असतात की अबोली मॅडम, अहो तुम्हाला कोण नाही ओळखत. अहो तुमचं नाव तर सगळीकडे गाजतंय. इथे गरीब लोकांना, अडलेल्या नडलेल्यांना तुम्ही मदत करता, समाजकार्य करता. अहो तुम्हाला कोण नाही ओळखत. तुम्ही जरी मला ओळखत नसलात ना, तरीसुद्धा मी तुम्हाला ओळखतो. तेव्हा हे माझ्याकडून एक गिफ्ट तुमच्यासाठी आहे, कारण तुम्ही खूप मोलाचं काम करताय, खूप महत्त्वाचं काम करताय. तेव्हा अबोली म्हणते, एक एक मिनिट काका, तुम्ही माझा आधी हात सोडा बरं. तुम्ही हात सोडूनसुद्धा माझ्याशी बोलू शकता ना, हात पकडायची काय गरज आहे? तेव्हा इकडे काका म्हणतात, नाही नाही अबोली बाळा, अगं तू मला चुकीचं समजू नकोस. मी तुझा हात पकडून तुला गिफ्ट दिलं, त्याच्यामध्ये माझा काही चुकीचा हेतू नाही आहे. मला तुझं फक्त कौतुक करायचं होतं बाळा, म्हणून मी तुला हे गिफ्ट दिले, बाकी काही नाही. हे बघ, म्हातारा माणूस आहे, नाही म्हणू नकोस, खूप प्रेमाने तुला मी हे गिफ्ट देतोय. तेव्हा इथे अबोलीला वाईट वाटतं. ती त्यांच्याकडून ते गिफ्ट घेते, पण तिला त्यांचं ते वागणं थोडं विचित्रच वाटतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता मनवा म्हणत असते की वहिनी, काय हा माणूस असा काय? तेव्हा इथे आता अबोली त्याच्याकडे एका संशयाच्या दृष्टीनेच बघते आणि त्यानंतरला त्या सगळ्याजणी आता शांतीदेवीकडे जायला निघालेल्या असतात. त्या आपल्या रस्त्याने जायला सुरुवात करतात. त्यानंतर इथे अबोलीच्या मनामध्ये आता हवे तेवढे प्रश्न उभे राहिलेले असतात. तर प्रेक्षकांनो, इथे क्रिश आपलं काम करत असतो. प्रामाणिकपणे काम करत असताना तिथे एक काका येतात. ते म्हणत असतात की साहेब, मदत करा, मदत करा माझी. तेव्हा क्रिश म्हणतो, काय काय झालं आहे काय? काय कंप्लेंट आहे तुमची? या इकडे या. इथे या, बसा शांतपणे आणि तुमची काय कंप्लेंट आहे ना ती मला सांगा. आधी घ्या पाणी प्या. तेव्हा क्रिश त्यांना पाणी वगैरे प्यायला देतो. ते काका खूपच जास्त घाबरलेले असतात. तेव्हा इथे क्रिश म्हणतो, काय झालं आहे, काय कंप्लेंट काय आहे तुमची? तेव्हा ते काका म्हणतात की माझी मुलगी काल रात्रीपासून गायब झाली. अहो ती ट्युशनला गेली होती, अजूनपर्यंत ती घरी परत आलेली नाही आहे. तेव्हा क्रिश म्हणतो, हे बघा, हे सगळं कधी घडलं आहे? तेव्हा ते म्हणतात की आज रात्रीच ही घटना घडली आहे. ती ट्युशनला गेली होती, ती अजून घरी परत आलेली नाही आहे. तेव्हा क्रिश म्हणतो, अजून 24 तास पूर्ण झालेले नाही आहेत. तुम्ही आजूबाजूला चौकशी केलीत का? नातेवाईकांकडे चौकशी केलीत का?
तुमचं काही भांडण वगैरे झालं का मुलीबरोबर? तेव्हा ते म्हणतात नाही हो, भांडण कशाला होईल, असं काही झालेलं नाही आहे. ती ट्युशनला गेली होती आणि अजून ती घरी परत आलेली नाही आहे, म्हणून मी तक्रार नोंदवायला आलो आहे. तेव्हा क्रिश म्हणतो अजून 24 तास झालेले नाही आहेत. कधी कधी कसं असतं, मुलं आईवडिलांवरती रागवतात आणि कुठल्या तरी नातेवाईकांकडे जाऊन थांबतात. ते नंतर आपल्याला कळतं, म्हणून आम्ही 24 तास पूर्ण झाल्याशिवाय इथे आता तक्रार नोंदवत नाही. तेव्हा तिथे अंकुश येतो. तेव्हा ते काका म्हणत असतात, अहो प्लीज असं नका करू, तुम्ही प्लीज मला समजून घ्या. तेव्हा अंकुश म्हणतो, क्रिश काय झालं, काय तक्रार आहे यांची? तेव्हा क्रिश म्हणत असतो की सर, यांची मुलगी ट्युशनला गेली होती, ती अजून घरी परत आलेली नाही आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तेव्हा ते काका म्हणतात, ती लवकर वेळेत घरी येते हो, पण आज ती अजून आलेली नाही आहे. तेव्हा इथे अंकुश म्हणतो, हे बघा तुम्ही काळजी करू नका, तुम्ही एक काम करा क्रिश, तू यांची तक्रार नोंदवून घे आणि त्या मुलीचा फोटो तुम्ही क्रिशला द्या आणि क्रिश तो फोटो सगळ्या पोलीस स्टेशनला सर्क्युलेट कर. तुम्ही काळजी करू नका, तुमच्या मुलीचा लवकरात लवकर शोध घेतला जाईल आणि तिच्याबद्दल तुम्हाला माहिती दिली जाईल. तुम्ही काळजी करू नका, निश्चिंत राहा. असं इकडे आता अंकुश आता क्रिशला आणि त्या काकांना म्हणत असतो. तर अशा रीतीने क्रिशने त्यांची तक्रार नोंदवून घेतलेली असते आणि लवकरात लवकर त्या मुलीचा शोधसुद्धा सुरू केलेला असतो. तर प्रेक्षकांनो, इथे काही 2 मुलं एका मुलीची छेड काढत असतात. कुठे चाललीस वगैरे विचारत असतात. ती मुलगी म्हणते, माझ्या नादाला लागलास ना तर अशी थोबाडीत दे ना तुझ्या. तेव्हा तो म्हणतो ठीक आहे थोबाडीत दे, पण आधी माझी तर हो ना. तेव्हा इथे प्रेक्षकांनो अबोली, मनवा आणि चाळीतल्या बायका इथे शांतीदेवीकडे जात असतात. शांतीदेवीकडे जात असताना इथे अबोलीच्या नजरेस आता ते दृश्य पडतं की एक मुलगा मुलीची छेड काढतोय म्हणून, आणि तो सुद्धा गुंड प्रवृत्तीने. तेव्हा इथे अबोली म्हणत असते की बघा तिकडे काय चाललंय, थांब त्याला बरोबर धडा शिकवते. तेव्हा मनवा म्हणते, वहिनी अगं तिकडे कशाला जातेस? तेव्हा अबोली म्हणते, मग काय, त्याला असंच सोडून द्यायचं, त्याला कुणीतरी सरळ करायला नको का? तेव्हा इथे अबोली म्हणते, चला जाऊया, त्याला आता धडा शिकवूया. तेव्हा अबोली येते आणि म्हणते, काय चाललंय तुझं, का तिची छेड काढतोयस तू? तेव्हा तो मुलगा म्हणतो, कोण आहेस तू आणि आमच्या लव्ह लाईफमध्ये तू कशाला इंटरफेअर करतेस? तू जा ना तुझ्या रस्त्याने, तेव्हा तू तुझं काम कर जा. अबोली म्हणते, मी माझं कामच करते, कळलं का तुला? तुला इथे मी गुंडगिरी करू देणार नाही. एका मुलीची छेड काढण्याचा तुला काही एक अधिकार नाही आहे, कळलं ना? तुला दुसरी तुझी कामं नाही आहेत का? ह्या वयेमध्ये कष्ट करायचं सोडून, काम करायचं सोडून हे कसली थेरं करतोयस तू? हा थिल्लरपणा करायच्या ऐवजी जा ना कुठेतरी नोकरीधंदा कर. तेव्हा तो मुलगा म्हणतोय, कोण आहेस, कोण तुम्हाला हे सगळं सांगणारी? मी इथे काहीही करेन, त्या मुलीची छेड काढेन नाही तर काही करेन. तेव्हा अबोली त्याच्या थोबाडी दे त्याने म्हणते, छेड काढायला ती कोण लागून गेली रे तुझी? ती काय रस्त्यावरती पडली आहे का छेड काढशील तिची? तेव्हा इकडे आता अबोलीवरती तो मुलगा हात उगारत असतो आणि तेवढ्यातच तिथे शांतीदेवी येते. शांतीदेवी त्या गुंड मुलाचा हात पकडते आणि म्हणते, काय रे, एवढी हिंमत झाली तुझी? इथे आता जिजाऊंच्या लेकी आणि सावित्रीबाईंच्या लेकी यांच्यावरती हात उगारायला तुला लाज कशी वाटत नाही? त्यांच्यावरती हात उगारायची तुझी हिंमतच कशी झाली? आणि काय करतोयस तू इथे शांतीदेवीच्या मतदारसंघामध्ये? तू इथे उभा राहून एका मुलीची छेड काढणार म्हणजे मुली माझ्या मतदारसंघामध्ये सुरक्षित नाही आहेत. माझ्या एरियामध्ये ही गुंडगिरी करायला तुला कशी काय लाज वाटली नाही? आणि ती आपल्या असिस्टंटला सांगते, आपल्या इथे PAला सांगते की ह्याला चांगला याचा बंदोबस्त करा, याची संपूर्ण चौकशी करा आणि याचा बंदोबस्त झाला पाहिजे. माझ्या मतदारसंघामध्ये पुन्हा कुठल्या मुलाने अशी रस्त्यावरती उभं राहून कुठल्याही मुलीची छेड काढता कामा नये. मला ते अजिबात चालणार नाही आहे, कळलं का रे? तर इथे मी प्रामाणिकपणे लोकांची कामं करते, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत असते. पण तुझ्यासारखी काही लोकं असतात ना, ती इथे समाजाला अगदी कलंक असतात. समाजाला इथे कुठेतरी कलंकित करायचं, त्यांची इज्जत घालवायची, त्याशिवाय तुम्हाला काहीही जमत नाही. त्यानंतर इथे शांतीदेवीने आता चांगलाच धडा शिकवलेला असतो. तर इथे शांतीदेवीचे PA त्या दोघांनासुद्धा तिथून घेऊन जातात. तेव्हा अबोली म्हणत असते, खरंच मॅडम, तुम्ही आज मदतीला धावून आलात आणि आज पहिल्यांदा मी तुम्हाला इथे बघितलं. तुम्हाला भेटून खरंच खूप छान वाटलं मॅडम. तेव्हा इथे शांतीदेवी म्हणत असतात, अबोली अगं, तू इथे पुढे येऊन त्या मुलीची मदत केलीस, त्या मुलाला चांगला धडा शिकवलास, तुझंसुद्धा कौतुक करण्यासारखं आहे. तेव्हा अबोली म्हणत असते, मॅडम तुम्हाला माझं नाव माहिती आहे का?
तेव्हा शांतीदेवी म्हणतात, अबोली, ॲडव्होकेट अबोली अंकुश शिंदे, अगं तुझं नाव कुणाला माहिती नाही. तू गरीब लोकांसाठी किती घाई करतेस. ज्यांच्याकडे तुला फी देण्यासाठी पैसे नाही आहेत त्यांच्या केसेस तू फ्रीमध्ये सुद्धा लढलेली आहेस. गरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी तू सातत्याने झटत असतेस, त्यांची मदत करत असतेस. तुझं नाव पेपरमध्ये किती वेळा तरी छापून आले. मी तुझ्याबद्दल खूप काही वाचलेलं आहे. तुझ्यासारखी धडाडीची बाई मी आत्तापर्यंत एवढी बघितलेली नाही आहे. खूप धीराची आहेस तू आणि खूपच जास्त कणखर आणि लढाऊसुद्धा आहेस. तेव्हा इथे शांतीदेवी म्हणत असतात की आपल्या इथे आता लोकांना, बायकांना तुझ्यासारखं बनण्याची गरज आहे. तेव्हा त्या भरभरून अबोलीचं कौतुक करत असतात. तेव्हा अबोली म्हणत असते, मॅडम, लहान तोंडी मोठा घास घेते, पण तुम्हीसुद्धा खूपच जास्त खंबीर आहात, म्हणजे खूपच जास्त धाडसी आहात. मी तुमच्याबद्दल खूप ऐकलं आहे आणि तुम्हाला भेटायचीसुद्धा खूप इच्छा होती. तुम्हाला खरंच भेटून मला खरंच खूप आनंद झाला मॅडम. तेव्हा इथे मनवा म्हणत असते की वहिनी, अगं तू बोल ना, आपण जे बोलायला आलो आहेत ते. तेव्हा अबोली म्हणत असते, आता कुठे, इथे कुठं बोलायचं. तेव्हा शांतीदेवी म्हणतात, काय झालं काय, तुम्हाला अजून काही बोलायचं आहे का. तेव्हा इथे मनवा म्हणत असते की शांतीदेवी, आमच्या इथे आहे ना चाळीमध्ये एक आता सत्कार सोहळा आम्ही आयोजित केला आहे. तेव्हा तुम्ही तिथे याल का. आम्ही तुम्हालाच आमंत्रण देण्यासाठी येत होतो. तेव्हा इथे शांतीदेवी म्हणत असतात की कुणाचा सत्कार सोहळा आहे. तेव्हा मनवा म्हणते, अबोली वहिनीचाच आहे. तुम्ही याल ना नक्की. तेव्हा ती म्हणते, हो हो, मी नक्की येईन ना. कुठे आहे ते सांग बरं तुमची चाळ, मी तिथे येते. तेव्हा इकडे मनवा म्हणत असते की हे व्हिजिटिंग कार्ड आहे, तुमच्यासाठीच आणलं होतं. याच्यावरती आता ॲड्रेस वगैरे सगळं काही आहे. त्याच्यावरती ॲड्रेस आहे म्हणून ते आता व्हिजिटिंग कार्ड लगेचच त्या मॅडम घेतात आणि म्हणतात की मी नक्की येईन, सत्कार सोहळ्याला मी नक्की येईन. तुम्ही अजिबात आता काळजी करू नका. त्यानंतर इकडे अबोली आणि मनवाला खूप आनंद होतो. तर इथे प्रेक्षकांनो, अबोली आता अंकुशला इथे चहा घेऊन येते आणि शांतीदेवीचं भरभरून कौतुक करत असते. म्हणत असते की शांतीदेवींबद्दल जेवढं ऐकलं होतं ना, त्या खरंच खूपच जास्त प्रामाणिक मंत्री आहेत. म्हणजे आपलं काम त्या निष्ठेने करत असतात सर. त्यांना जे जे काही लोकांसाठी करता येईल ते त्या सगळं करत असतात. आतापर्यंत त्यांच्याबद्दल फक्त ऐकलं होतं, पण आज त्यांना भेटून खरंच खूप आनंद झाला आहे सर मला. तेव्हा इथे अंकुश म्हणत असतो, अरे वा, शांतीदेवीने अबोलीला खूपच जास्त इम्प्रेस केलेलं दिसतंय. तेव्हा अबोली म्हणते, सर इम्प्रेस नाही, पण खरंच त्या खूप चांगल्या आहेत. तेव्हा इथे मनवा येते आणि म्हणत असते, दादा तुला माहिती आहे का, शांतीदेवी उद्या चाळीमध्ये वहिनीच्या स्वागतासाठी येणार आहेत. त्यांच्या हातूनच आपल्या वहिनीचा सत्कार होणार आहे. तेव्हा इथे अंकुश म्हणत असतो, अरे वा मनवे, म्हणजे ज्यांचं आत्तापर्यंत अबोली इतकं कौतुक करत होती त्यांच्या हातूनच आता अबोलीचा सत्कार होणार आहे. वा अबोली वा. तेव्हा इकडे आता अबोली खूपच जास्त खुश झालेली असते. ती म्हणत असते की सर, मला आहे ना शांतीदेवींना काहीतरी गिफ्ट द्यायचं आहे. तेव्हा अंकुश म्हणतो, ठीक आहे, उद्या मी पोलीस स्टेशनला जाताना तू माझ्याबरोबर चल, तुला हवं ते गिफ्ट घे त्यांच्यासाठी. तेव्हा अबोली म्हणते, सर पण काय घेऊ, आपण घेतलेलं गिफ्ट त्यांना आवडायला पण हवं आहे ना. तेव्हा अंकुश म्हणत असतो, त्यांना नक्की आवडेल, जे काही घ्यायचं आहे ते घे, उद्या तू माझ्याबरोबर चल. तेव्हा अबोली म्हणते, ठीक आहे सर. त्यानंतर प्रेक्षकांनो, शांतीदेवींना भेटून अबोली खूप खुश झालेली असते, कारण ते व्यक्तिमत्वसुद्धा खूप प्रामाणिक आणि समाजकार्यासाठी खूपच जास्त चांगलं असतं. त्यामुळे अबोलीला त्यांचं कौतुक वाटत असतं आणि त्या उद्या चाळीमध्ये येणार, त्यांच्या हातून अबोलीचा सत्कार होणार. त्याच्यामुळे अबोलीला फार आनंद झालेला असतो. तर इथे दीपाली आता फुलं वगैरे विकून घरी चाललेली असते, पैसे मोजत असते. तिने छान पैसे कमावलेले असतात. तेवढ्यातच आता कापूसवाला म्हातारा तिथून जात असतो. तेव्हा दीपाली त्याला आवाज देते आणि म्हणते की ओ कापूसवाले काका, थांबा ना, मला एक कापूस द्या ना. तेव्हा तो थांबतो आणि लगेचच दीपालीला कापूस देत असतो. दीपाली म्हणते, एक कापूस कितीला आहे. तेव्हा ती तेवढे पैसे काढते. तो म्हातारा माणूस तिच्या हातामध्ये कापूस देतो, पैसे घेतो. तेव्हा दीपालीचा हात त्या माणसाच्या हाताला लागतो. तेव्हा तो माणूस तिच्या डोळ्यांमध्ये बघून तिला आपल्या वशमध्ये करण्याचा प्रयत्न करतो. दीपालीसुद्धा आता जसं तो माणूस करत असतो तशीच ती रिॲक्ट करत असते, त्याच्यासारखी मान हलवत असते. त्याच्यानंतरला तो माणूस तिच्याकडे बघत बसतो. तेव्हा दीपालीच्या हातातून आता फुलांची टोपली खाली पडते. सगळी फुलं खाली पडतात तिच्या हातातून. तो आता कापूससुद्धा खाली पडतो आणि तो आता रिक्षावाला जिकडे जातो ना, तो सायकलवाला जिकडे जातो तिकडे आता दीपालीसुद्धा त्याच्या मागे मागे चालत आता निघून जाते. म्हणजे जणू काही दीपालीला त्याने इथे आता मोहिनी टाकून स्वतःच्या वशमध्येच केलेलं असतं. तर इकडे प्रेक्षकांना अबोली पोलीस स्टेशनमध्ये अंकुश बरोबर आलेली असते. तेव्हा तिने शांतीदेवीसाठी गिफ्टसुद्धा घेतलेलं असतं.
तेव्हा प्रेक्षकांनो अबोली ते गिफ्ट बघत असते आणि आपल्या मनामध्ये म्हणत असते की शांतीदेवींकडे किती फ्रेम असतील, त्यांना मी दिलेली ही फ्रेम आवडेल का? ज्या मला खूप आवडतात, ज्यांना मी माझं इन्स्पिरेशन मानते, त्यांच्या हातूनच माझा सत्कार होणार आहे. तेव्हा अबोली खूप खुश असते. अबोली म्हणत असते की सर, आपण जे हे गिफ्ट घेतले ते शांतीदेवींना आवडेल का सर? तेव्हा अंकुश म्हणतो, का नाही आवडणार, त्यांना नक्की आवडेल तू घेतलेलं गिफ्ट, कशाला इतका विचार करतेस? तेव्हा अबोली म्हणत असते, नाही सर, पण त्यांच्याकडे तर किती मोठ्या मोठ्या फ्रेम असतील, त्यांना मी दिलेली ही छोटी फ्रेम आवडेल का? तेव्हा अंकुश म्हणतो, का नाही आवडणार, त्यांना तू दिलेलं गिफ्ट नक्की आवडेल. आणि अबोली कसं आहे ना, ते गिफ्ट कसं आहे कसं नाही याने काही फरक पडत नाही गं, पण देणाऱ्या माणसाच्या भावना किती प्युअर आहेत, त्या किती चांगल्या आहेत, याने खूप फरक पडतो अबोली. तेव्हा प्रेक्षकांनो, इकडे आता अबोली बोलत असताना तिथे एक मुलगी येते. ती म्हणत असते की साहेब, साहेब माझी मदत करा, माझी मदत करा. तेव्हा इथे हवालदार जाधव त्या मुलीवरती रागवतात, म्हणतात, काय काम आहे तुझं, जा इथून आताच्या आत्ता चल. काय नाही झालं तरी पण पोलीस स्टेशनमध्ये येत राहतात, चला जा इथून आता. तेव्हा अंकुश म्हणत असतो, जाधव कोण आहे रे, आतमध्ये पाठव ना. आणि ही काय बोलायची पद्धत झाली का आलेल्या माणसाबरोबर? जे लोक इथे येतात त्यांची कंप्लेंट नोंदवायला नको का? तेव्हा त्या मुलीला आता जाधव आतमध्ये पाठवून देतो. अबोली म्हणत असते, ये बाळा ये, बस इथे. तेव्हा इथे अबोली म्हणत असते की तू तिथे टिळक चौकामध्ये फुलं विकत होतीस ना, बरोबर ना, दीपालीची मैत्रीण आहेस ना तू? मी तुला दीपाली बरोबर सकाळी बघितलं होतं, बरोबर की नाही? तेव्हा ती म्हणते, हो, काल सकाळी आपण भेटलो होतो. तेव्हा इथे अबोली म्हणते की काय झाले सांग बरं. तेव्हा जाधव म्हणतात, मॅडम अहो नको यांच्याकडे लक्ष देऊ तुम्ही, तुम्हाला माहिती आहे का, काही ना काही तक्रार घेऊन येतच असतात. कधी म्हणतात कानातलं हरवलं, कधी म्हणतात गळ्यातलं हरवलं, आम्हाला इथे शोध घ्यायला सांगतात. तेव्हा यांचं जर काही ना काहीतरी हरवतच असतं तर कशाला यांनी रस्त्यावरती येऊन फुलं विकायची? तेव्हा अंकुश म्हणत असतो की जाधव, ही काय बोलायची पद्धत आहे तुझी, लहान मुलांबरोबर असं बोलतात का? आणि आपल्याकडे मदतीला आलेले लोकांची इथे सगळ्यात आधी आपण तक्रार नोंदवून घ्यायची असते. त्यांना असं बोललास ना तर कोण येईल पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवायला, मग आपण कशी मदत करायची त्यांची? तेव्हा अंकुश म्हणतो, यापुढे जर तू लहान मुलांबरोबर किंवा कुणाबरोबरसुद्धा या भाषेत बोललास ना तर परिणाम खूप वाईट होतील जाधव, कळतंय का तुला? तेव्हा इथे जा, तू तिथे जाऊन बस आणि तुझं तुझं काम कर जा, असं अंकुश म्हणतो. त्यानंतर अबोली म्हणत असते की हे बघ बाळा, तू अजिबात काळजी करू नको, जे काही घडलं आहे ना ते अंकुश सरांना सांग बरं, सांग बरं सरांना, तुझी काय कंप्लेंट आहे ती सांग, आधी हे घे पाणी पी. तेव्हा ती मुलगी पाणी वगैरे पिते आणि ती म्हणत असते की माझी मैत्रीण हरवली आहे, माझी मैत्रीण अजून घरी आलेली नाही आहे. तेव्हा इकडे अबोली म्हणते, कोण, म्हणजे दीपाली? तेव्हा ती म्हणते, हो, दीपाली माझी मैत्रीण, काल आम्ही दोघीजणी सोबतच घरी जात होतो, त्याच्यानंतरला ती घरी तिच्या जात होती आणि मी माझ्या इथे नाईट स्कूलला ती आली नाही, म्हणून मी तिला बघायला गेले, पण ती कुठेच नाही आहे, ती आता कुठे सापडणार? तेव्हा इथे दीपाली हरवली हे कळल्यानंतर अबोलीला सुद्धा टेन्शन आलेलं असतं. तर पुढील भागामध्ये आपण बघूया अबोलीच्या सत्कार सोहळ्यासाठी इथे आता स्वागतासाठी तिचं इथे स्वागत होणार असतं, तिचा सत्कार होणार असतो, म्हणून चाळीमध्ये छान तयारी केलेली असते. तेव्हा अंकुश म्हणतो, अबोली काय झालं, कसला विचार करतेस? अबोली म्हणते, सर मी फक्त आणि फक्त आता दीपालीचा विचार करते, सर ती खरंच कुठे असेल हो? तेव्हा अंकुश म्हणतो, काळजी करू नको, आपण तिचा शोध घेतोय ना, ती कुठे ना कुठे तरी आपल्याला नक्की सापडेल. तेव्हा इथे अबोलीला आधीच खूप जास्त टेन्शन आलेलं असतं, कारण का हल्ली ज्या काही घटना घडत आहेत त्याच्यामुळे दीपालीबरोबर काही चुकीचं घडायला नको. तर इकडे आता दीपाली त्या म्हाताऱ्या माणसाबरोबर आलेली असते आणि तो मूर्ख म्हातारा माणूस इथे आता खेळत असतो, तो इथे जशा हातवारे करत असतो, दीपालीसुद्धा त्याला फॉलो करत असते आणि तो आपल्या गालामध्ये मारून घेतो, डोक्यामध्ये मारून घेतो, तसं तसं दीपालीसुद्धा करत असते. प्रेक्षकांनो, इथे आता सत्कार सोहळा हा सुरू झालेला असतो. अंकुश आता अबोलीचं खूप कौतुक करत असतो. अंकुश म्हणत असतो की आत्तापर्यंत हे जे काही अबोलीने कमावलं आहे ना, आज तिचा जो काही सत्कार वगैरे होतो आहे, हे सगळं आहे ना तिची मेहनत आहे आणि तिची एकटीची मेहनत आहे, असं अंकुश म्हणत असतो. तेव्हा इथे अबोली खुश असते, सगळेजण कौतुक करत असतात. शांतादेवीसुद्धा चाळीमध्ये सत्कार सोहळ्यासाठी आलेली असते आणि अंकुश कौतुक करत असताना तो म्हातारा माणूस आता तिथे येऊन उभा राहिलेला असतो. तो जो माणूस कापूस विकत असतो
तो माणूस तिथे येऊन आता उभा राहिलेला असतो आणि तो अबोलीचं कौतुक ऐकत असतो. तेव्हा इथे आता अंकुश भरभरून आपल्या बायकोचं कौतुक करतोय. तो म्हणत असतो की अबोली समाजकार्य करते, अडल्या नडलेल्यांना मदत करते, गरीब लोकांच्या केसेस ती फ्रीमध्ये लढते, हे ती स्वतः करते म्हणून तिचा सत्कार सुरू आहे. तेव्हा इथे आता अबोलीचं लक्ष समोर जातं. तेव्हा तो कापूसवाला म्हातारा तिथे येऊन उभा राहिलेला असतो आणि तो अबोलीकडे बघत असतो आणि खूप खुश होत असतो. तेव्हा इथे अबोलीला त्याच्याकडे बघून आता फार भीती वाटते.